विरोधामध्ये सालिम 11 दामत या दोन टीम दरम्यान मॅच होईल। जशी इनिंग ब्रेक होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं। थँक्यू। चला बाकीच्यांनी मैदानाच्या बाहेर या। बाकी सर्वांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचं। बघा मैदानात कोणीही जाऊ नका। आपल्या सर्वांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या। सन्माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या। आपलं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आणि त्यानंतर रोहिदासजी माली साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघांचे पुरस्कर्ते यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं। आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। आज खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजयजी डायरे सर आणि त्यानंतर संदीपजी गायकवाड सर आणि मी स्वतः योगेश ढोले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहता। त्यानंतर एमटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, आमचे दोन्ही ऑफिशियल या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। जाऊया मॅच कडे। पहिला गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय रोशन वाघमारे। सॅकिंग एंडवरती आपण पाहताय ऋग्वेद मोरे। नॉन स्ट्राइक एंडवरती भगवान दलवी। पहिला बॉल अगदी आपण पाहताय हलक्या त्याने ड्राईव्ह केला। ऑन ड्राईव्हचा फटका मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल धाव, एक कोणतीही धाव मिळत नाहीये। डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय। पहिला बॉल खऱ्या अर्थानं ऋग्वेद तिथून फेस करत असताना पहिल्या बॉलला त्यानं सन्मान दिला। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। इथून देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा मिडऑन मध्ये बॉल आला। बॉल हातातून निसटला तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। अगदी वेगानं इथून सिंगल धाव कंप्लीट केली आहे। जसा बॅट वरती बॉल आला ना त्याच वेळी खऱ्या अर्थानं भगवान दलवीनं कॉल दिला होता ऋग्वेदला ही धाव इथून कंप्लीट करायची आणि ती धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाली। एक सिंगल धाव आली आहे। दुसऱ्या बॉल वरती अकाउंट ओपन झालं। जय हनुमान वाकस टीमचा आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 5 षटकांची मॅच कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम। इथे फटका मिस टायमिंग आहे। स्वतः गोलंदाज भगवान दलवी इथून बाद झाला। टीमचा कॅप्टन टीमचा सर्वा भगवान दलवी। अगदी आपण पाहताय 0 या धावसंख्येमध्ये अकाउंट देखील ओपन करू दिलं नाही, तो इथून बाद झाला। ब्रदर्स ट्रॉफी मध्ये भगवान दलवीनं केलेली खऱ्या अर्थानं कामगिरी आज देखील सर्वांच्या अगदी लक्षामध्ये असेल। जबरदस्त इनिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय भगवान दलवीची आपल्याला पाहायला मिळाली होती याच मैदानावरती, परंतु इथे पहिलाच बॉल फेस करत असताना बाद झाला। चांगला बॉल सूरज ईस्टर्नच्या मागे आपण पाहता चांगली कामगिरी करतात। डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय। 3 बॉलचा खेळ समाप्त झाला। 4 बॉलचा खेळ समाप्त झाला। एकच धाव फलकापती रोशन वाघमारेचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला। कोणतीही धाव खऱ्या अर्थानं एक्स्ट्राची आली नाहीये, मोठा फटका आला नाहीये। एक बॅटच्या साह्यानं धाव आली ऋग्वेदच्या बॅट मधून। इथे देखील मिस टायमिंग आहे। चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात। दोघांमध्ये टक्कर झाली आणि झेल इथून मात्र हातातून निसटला, परंतु रनआउट साठी इथे अपील केली जाते। पंच त्या ठिकाणी चेक करतात। 2 धावा इथून कंप्लीट होतात। गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 2 धावा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचता ते 3 वरती। 5 बॉलचा खेळ समाप्त झाला। 3 धावा धाव फलकावरती आल्यात। सुरुवात इथून चांगली करावी लागेल। इथून अगदी आपण पाहता आपले साथी फलंदाज भगवान दलवी लवकर परतलेत। आता या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर एकत्रित कराव्या लागतील। त्यानंतर चांगला खेळ करावा लागेल। जय हनुमान वाकस टीमला सायली 11 तलवडे टीमच्या अगेन्स्ट
5 बॉल आणि फक्त 3 धावा आल्यात रोशन वाघमारे. आणखीन एक चांगला बॉल, फुललेंचा बॉल, प्रत्युत्तरच नाहीये. कैलास वैखरे देखील इथून मात्र डॉट बॉल खेळतात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती आले, त्या 3 विकेट आली, ती मात्र 1. भगवान दलवीची मोठी विकेट, कारण की जो भगवान दलवी खऱ्या अर्थानं जय हनुमान वाकस टीमला एक चांगली सुरुवात करून देत असतो, एक चांगला स्टार्ट. अगदी तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता स्क्रीनवरती ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्र टिपली जातात. आपण पाहता चांगलं वर्क पाहायला मिळते MTC लाईव्हच्या माध्यमातून. या दामोदच्या मैदानावरती प्रत्येक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 ड्रोनच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. मनापासून त्यांचं कौतुक, आभार. अगदी नवनवीन संकल्पना प्रत्येक वर्षामध्ये खऱ्या अर्थानं घेऊन येत असतात MTC लाईव्ह. चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी सह खऱ्या अर्थानं या स्पर्धेला कव्हर करते. टेक्निकल रूम मध्ये तुम्ही पाहू शकता कुणाल सर, त्यांची संपूर्ण टीम 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. अक्षय म्हात्रे या टीमचे फाउंडर आहेत, सर्वे सर्वा प्रोप्रायटर. आज ते देखील या स्पर्धेसाठी जॉईन झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऋग्वेद इथून बाद झाला, म्हणजे सलामीचे दोन्ही फलंदाज अगदी आपण पाहता इथून माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता प्रल्हाद, 4थ्या क्रमांकावरती प्रल्हाद प्रेमारे आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज अगदी बाद झालेत. ऋग्वेदच्या बॅटमधून मात्र एक चौकार आला होता, परंतु जास्त वेळ आपली विकेट टिकू शकला नाहीये. शॉर्टा मेनिंग खेळून खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर आला. आता खऱ्या अर्थानं साथी भगवान दलवी ज्यावेळी बाद झाला होता त्यावेळी ऋग्वेदनं मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे फार महत्वाचं होतं. ऋग्वेदला इथून चांगली इनिंग खेळणं फार गरजेचं होतं, परंतु तो देखील इथून बाद झाला. धाबा हव्या होत्या, पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या, त्यासाठी त्याला संघर्ष करायचा होता, मोठे फटके त्याला मारायचे होते. सेकंड पॉवर प्ले वरती त्याला आक्रमण करायचं होतं, परंतु तिथे त्याचा प्रयत्न सबसे अपयशी ठरला आणि तो देखील बाद झाला. 5 या वैयक्तिक धावसंख्येवरती एकंदरीत जय हनुमान वाकस टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 7. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय सेकंड पॉवर प्ले मध्ये साहिल गोडबिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली, फ्लिक केला, वेकंड एरिया शोधले, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, इथे आला चौकार. जी गोडबिंदे यांच्याकडून 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. खुरम सर जरा डिसिजन चेक करा. वेस्ट साइड बिमर, फेअर डिलिव्हरी. इथून फलंदाज पॉपिंग क्रीजच्या अगदी थोडे पुढे आणि तिथून हा फटका ऑफर केला होता. त्याच कारणास्तव अगदी आपण पाहतोय बॉल खाली टीप होत होता आणि ते पण सन ओळखल्यानंतर हा डिसिजन आला. फेअर डिलिव्हरी आपण पाहता.
इथे देखील फटका चांगला आहे. शॉट एकचा कव्हरला. एका अटॅम्पमध्ये बॉल हातात आला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे सिंगल धाव सहजरित्या कंप्लीट झाली. बॉल हातामध्ये कलेक्शन करणं, बॉलचं गॅदरिंग करणं हे फार गरजेचं आहे, परंतु बॉल सुटल्यानंतर एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आला. इथून आता खऱ्या अर्थानं चांगली टोटल जमवायला सुरुवात केली आहे. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता कैलास वैखरे आणि त्यांच्या साथीनं प्रल्हाद पण. इथे फटका चांगला गॅप मध्ये केला. बॉल चालला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आला कैलास वैखरे यांच्या बॅटमधून. 5 बॉल आणि 16 धावा धाव फलकावरती आपण पाहता. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर साहिल गोडबिंदे यांच्या विरोधामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक विकेट जरूर आली होती ऋग्वेदजी, ज्यानं एक चौकार लगावला होता, ज्यानं सुरुवात करून दिली होती, परंतु तो बाद झाल्यानंतर एक चौकार आला आपण पाहता प्रल्हाद यांच्या बॅटमधून. आणि त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो कैलास वैखरे यांच्या बॅटमधून. 16 धावा धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच टार्गेट इथून सेट करायचं. इथे फटका मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल कॅरी झाला आणि इथे दुसरा आद्रा मिळतो, तिसरा आद्रा मिळतो बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वाकस टीमला. कैलास वैखरे इथून आउट. पाहता याच मैदानावरती आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 ते 7 या कालावधीमध्ये दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं आपण पाहताय स्पर्धा शादाब नजे पुरस्कृत आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. दरम्यान इथे फटका फसला आणि विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. प्रल्हाद देखील इथून आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळेल. 3 ते 7 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आपण पाहता 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000. द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000 आणि चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ते अगदी 25,000 रुपये असेल. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक असेल. त्यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी सायकल असेल. या स्पर्धेमध्ये फक्त 40 संघांना प्रवेश दिला जाईल. आणि खऱ्या अर्थानं आपण एक अनाउन्समेंट केली होती की एका गावचा एकच संघ खेळला जाईल, परंतु या स्पर्धेमध्ये बरेचसे संघ असे आहेत की त्यांना या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. आणि त्यांनी खुरमबाईंना खऱ्या अर्थानं फोन केला की खुरमबाई ही शेवटची तुमची स्पर्धा असणार आहे, त्यासाठी आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी मिळावी. आणि त्यासाठी खुरमबाई यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये खेळता येणार आहे. म्हणजे एका गावामधले 2 संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळले जातील. आतापर्यंत 25 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये 5 संघ हे दामटचे असतील, 20 संघ हे कर्जत तालुक्यामधील आहेत, 40 संघ आपण घेणार आहेत, 25 संघ झालेत, अजूनही 15 संघ बाकी आहेत. जर कोणाला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण संदीप गायकवाड, खुरम नजे आणि योगेश ढोले
यांच्याकडे आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, परंतु ॲडव्हान्स दिल्याशिवाय आपला संघ या ठिकाणी निश्चित केला जाणार नाही. आणि या स्पर्धेची तारीख असेल 3 ते 7. संतोषजी गोडविंदे आणि विवेकजी गोडविंदे यांच्याकडून विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे आणखीन एक विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट या षटकामध्ये आपण पाहत आहे. रोशन वाघमारेनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 3 विकेट मिळवलात, 1 डॉट बॉल देखील आला. आता विकेट हॅट्रिक खऱ्या अर्थानं इथून पाहायला मिळेल का रोशन वाघमारीची, आणि खऱ्या अर्थानं विवेकजी गोडविंदे आणि तदनंतर संतोषजी गोडविंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते इथून मात्र मिळलं जाईल का रोशन वाघमारेला. आशिष दास आपण या व्यासपीठावरती. आशिष दास बुमरा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वरती. आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती आल्यात. हाफ ट्रॅकर बॉल, फटका तर चांगला केला अगदी. आपण पाहताय फिल्डरला मोठा चेस आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार, मिळतील 4 धावा. जेल इथून कॅरी झाले, स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला होता परंतु ताकद जनरेट करू शकला नाहीये विवेक, आणि इथून बाद होतो. या स्पर्धेतील पहिला 5 विकेट ऑल इथून कंप्लीट केला तो गोलंदाज रोशन वाघमारे. पहिल्या स्पेल मध्ये त्यानं 3 धावा दिल्या होत्या. धावा धावफलकावरती 20. पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं धावा खर्च केल्या, 3 विकेट त्यानं मात्र 1 मिळवली होती. त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये आला, धावा खर्च केल्या त्यांनी 4 आणि विकेट देखील मिळवल्या 4. पहिला गोलंदाज ठरला की ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 विकेट कंप्लीट केला. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली रोशन वाघमारीची. रोशनजी गोडविंदे यांच्याकडून विजयजी गोडविंदे यांच्याकडून रोशन वाघमारे या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आला. जसे मॅच संपेल आपलं कॅश प्राइज घेऊन जा. 20 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्त वेळ घेऊ नका. सायली 11 तलवडे टीम जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग या ठिकाणी सेट करायची आहे. सायली 11 तलवडे टीम फक्त 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त करायचं. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 षटक समाप्ती झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तुषार आणि त्यांच्या साथीने आपण पाहताय किरण शेलके आणि तुषार आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज संतोष दादा, एक लेजंड क्रिकेटर. इथे फटका लॉब केला, गॅप मध्ये ढकलल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, मोठा चेस आहे फिल्डर साठी. तोपर्यंत बॉल फरार सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. धावफलकावरती आल्यात 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौकार आला. आपण पाहता फलंदाज तुषार यांच्या बॅट मधून नॉस्ताकेनवरती किरण शेलके. आता इथून जय हनुमान वाकस टीम हा विचार करत असेल की किमान इथून 40 धावा जर बनल्या तर या धावसंख्येला आम्ही फाईट करू शकतो. तिथपर्यंत पोहोचावा लागेल. शॉर्ट बॉल होता, फुल करायचा होता, मिस टायमिंग राहिला. शॉर्ट फाईन लेग मध्ये आणखीन एक विकेट. तुषार देखील बाद. नेक्स्ट मॅच सालीम 11 धामत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवगर्जना देवपाडा
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. विकेट अटॅक साठी संतोषजी गोडविंद यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेवटची विकेट असेल. जय हनुमान बाकस टीमची आपण पाहता आतापर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर 9 विकेट इथून गमावलात. शेवटची विकेट जॉन टी दलबी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारची खऱ्या अर्थानं फलंदाजी राहिली याच मैदानावरती इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केला. स्विच हिटचा फटका. नितेश दरे यांनी खऱ्या अर्थानं जॉन टी दलबी यांना जवळून ओळखतात. बराचसा खेळ त्यांचा पाहिला कारण की ज्यावेळी जॉन टी दलबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्याच वेळी नितेश दरे म्हणाले होते की जॉन टी दलबी हा बॉल रिव्हर्स खेळतील. इथे देखील फटका चांगला डीप मध्ये चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडलं इथे नेमकं. ऑल आउट झाली आहे जय हनुमान बाकस टीम. धावा फलकापट्टी पाहायला मिळतात. त्या 26 टार्गेट असेल ते 27 या धावसंख्येचं. चला शिवगर्जना देवपाडा आणि सालीम 11 टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. सालीम या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. शिवगर्जना देवपाडा टीमचे कर्णधार या लगेच टॉस साठी. हॅलो हॅलो. चला दोन्ही कर्णधार शिवगर्जना देवपाडा आणि त्याचबरोबर सालीम 11 दामत कॅप्टन आपण टॉस साठी या. चला आता वेळ घेऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये ऑल आउट केलं ते वाकस संघाला. टीम सायली 11 तलवडेने सूरज गोडविंद यांच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली संघाने ऑल आउट दिला आणि स्कोर इथून आता चेस करायचा आहे. सायली 11 तलवडे संघाचा 27 धावांचं टार्गेट. आणि स्क्रीन वरती तुम्ही हे ब्युटिफुल विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून दामतच्या क्रीडांगणाचं हे सुंदर दृश्य ड्रोनच्या माध्यमातून हे क्रीडांगण भव्य दिव्य दामतचं हे क्रीडांगण आणि ही या क्रीडांगणाची रोषणाई तुम्ही बघू शकता. 10 टॉवरच्या सहित या क्रीडांगणाला सजवण्यात आलं आणि प्रकाश झोतातील या भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये दामतच्या या क्रीडांगणाचा व्ह्यू किती सुंदर लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही बघू शकता. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि खरं तर दामतकरांनी नव्हे तर संपूर्ण प्रेक्षकांनी पसंती दिलेलं हे भव्य दिव्य चॅनल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला नक्कीच आपण टॉस कडे जाऊया. जिथे जोडले गेले देवपाडा टीमचे कर्णधार आणि त्यानंतर सालीम 11 दामत टीमचे कर्णधार आशिष दास आणि यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. ताबिश आणि आशिष दास यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीम दरम्यान. असे इकडे हेड इज अ कॉल. टेल. टॉस जिंकलाय या ठिकाणी सालीम 11 दामत टीमनं. आपला डिसिजन काय असेल.
2 मिनिट रुक. ओके चला, सालीम 11 टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. आणि इथून जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातात अजय डायरे सर. थँक्यू. धन्यवाद योगेश ढोळे सर. खरं तर कर्णधाराचा निर्णय पेंडिंग आहे. नवीन संघ आहे सालीम 11 दामत. कॅप्टन यंग आहे त्यामुळे कदाचित निर्णय घ्यायला थोडा उशीर होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात सायली 11 महालक्ष्मी तलवडेच्या सलामीचे बॅट्समन साहिल गोडविंदे आणि त्यांच्या साथीला बॅट्समन चाललेत. रोशन साहिल इथून मात्र चेंडूची चेकिंग करतायत. सूरज चेंडूची चेकिंग करतायत. संकेत आणि त्याच्या साथीला बॅट्समन चाललाय रोशन वाघमारे. दामट टीम ही जी छोटी छोटी लहान पोरं खेळतात 10, 12, 15 वर्षाची, पण ते जावेद भाईला काय सांगतात, तुम्ही एक 15,000 रुपये बी एंट्री असली तर आम्ही 12,500 काही 1500 रुपये काढून आम्ही खेळत जाऊ. पण आमदार चषक मध्ये 5 एंट्री होत्या. आपण 6वी पण झाली का, 6वी पण झाली. पण ते बोलतात आम्ही 14 ने 15 पण देऊ, पण आम्हाला मोठं लॉट मध्ये खेळायचं आहे. दामत नाही लावायचं बोलते आमची मॅच. 27 धावांचं टार्गेट. रोशन वाघमारे आणि संकेत बॅटिंग साठी उतरलेत आणि सालीम 11 दामतने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिवगर्जना देवपाडा आपल्याला बॅटिंग करायचे नेक्स्ट मॅच मध्ये, लक्ष असू द्या. स्टेज वरती ही अशी शांतता तुम्ही टिकून ठेवा, कारण आजच्या रात्रीच्या मॅचेस आपल्याला फास्ट खेळवायचे आहेत. कारण आज स्पर्धा सुरू व्हायला उशीर झाला. याचं मुख्य कारण होतं ते दामतच्या क्रीडांगणावरती जोराने वाहणारे वाऱ्याचा ओघ भरपूर होता, त्यामुळे स्पर्धा आम्ही उशिराने सुरू केली. प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 27 धावांचं लक्ष सायली 11 महालक्ष्मी तळवडे संघासाठी. आदरणीय आत्मारामजी घोडविंदर साहेब, त्याचबरोबर रोहिदाजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं आणि जर का 3 सलगचे षटकार ठोकले रोहिदास क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर 3 चौकार मारले तरी देखील 500. याच माफी असावी. सालीम 11 दामतने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. देवपाडा संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये बॉलिंग करायचे. फुल टॉस फटका संकेतच्या बॅट मधून. पहिला झटका 1, 2, 3. चौथ्या अटेम्प्टला चेंडू खाली. अब्दुल्ला कोलेकर यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली स्टेजच्या आजूबाजूला तर अब्दुल्ला कोलेकर यांच्या गाडीची चावी तुम्ही आणून द्या. मनापासून तुमचे आम्ही आभारी असू. चला, पहिल्याच बॉलवरती संकेत इथून आउट होता राहिला आणि गोलंदाजीसाठी किरण शेळके. कर्जत एक्सप्रेस ज्याने कर्जत प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवताना 5 चेंडू डॉट काढले होते. 5 बॉल 5 विकेट तो किरण शेळके. वा, प्रयत्न भरपूर होते जॉन्टीचे, पण इथून चेंडू अडवला या ठिकाणी. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तेजस होता त्या ठिकाणी. काय फिल्डिंग मध्ये एफर्ट्स आहेत. जॉन्टी दलवे हा फिल्डिंग साठी ओळखला जाणारा ज्या अनुमान वाकस संघाचा एक चप्पल सीता आहे, ज्याने एफर्ट्स भरपूर लावले, डाईव्ह लगावली. चेंडू आता झाला नाही, पण एक सिंगल आली ती सायली 11 महालक्ष्मी तलवडेची. संकेत ऑन स्ट्राईक आलाय. कर्जत एक्सप्रेस किरण शेळकेच्या विरोधात 27चा टार्गेट आहे. लो स्कोर मॅच आहे, पण आक्रमण करण्यासाठी तो सज्ज आहे. वेगवान चेंडू टाकलाय, समोरच्या दिशेने चेंडू टाकलाय. इथून मात्र चांगला डॉट बॉल. 3 बॉल 2 धावा. 27 देखील आम्ही डिफेन्स करू शकतो, हा विश्वास किरण शेळकेला पहिल्या ओव्हर मध्ये द्यावा लागेल टीम जे अनुमान वाकस संघाला. आणि आता संकेतच्या विरोधात किरण शेळके भरपूर व्हेरिएशन असणारा गोलंदाज आहे. वेगही तेवढाच आहे आणि अनुभव देखील तेवढाच आहे किरण शेळकेकडे. खोला टाकलाय, समोर केले आहेत ऑन साइडला. पॉवर प्ले मध्ये हा पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार लावलाय, जोर ठोकलाय 4. कमॉन डीजे. किरण शेळकेवरती संकेतच्या बॅट मधून आई बाउंड्री आली. 4 बॉल मध्ये स्कोर आहे तो 6. सालीम 11 दामत यानंतर बॅटिंग करणार पहिल्यांदा आणि शिवगर्जना देवपाडा बॉलिंग करणार. गोलंदाज किरण शेळकेचा डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. टीम जय हनुमान वाकसला संघावरती भरपूर जबाबदारी आहे किरण शेळकेवरती. खरं तर गतवर्षी
जी स्पर्धा झाली होती ना तिथे वाकस संघाने ट्रॉफी जिंकली होती दामतच्या क्रीडांगणावरती. नेहमीच लकी ठरलंय वाकसकरांसाठी हे मैदान. आता स्कोर थोडा कमी आहे. डिफेन्स करण्यासाठी त्यांना इथून सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. फटका संकेतचा फसलाय. हवेचा वेध डाऊन दी बॉल. ऋग्वेदने कॅच इथून ड्रॉप केली. कॅच ड्रॉप केली. संधी गमावली. कॅच विन द मॅच. आणि इथे दोन धावा इथून मिळतील टीम सायली लोन महालक्ष्मी तलवडा. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात. एकही विकेट न गमावता बिनबाद 8 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये धावा पाहिजेत कंपल्सरी. 19 धावा. संतोषजी इसालगे दादांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. संतोष दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. माफी असावी. 24 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत तर 19. सायली लोन महालक्ष्मी तलवडे सूरज घोडविंदे यांना कदाचित थोडा धक्का बसला की एक ओव्हर एक्झॅक्ट कुठे कमी झाली. या ठिकाणी आपण पाहतोय झांजे वरईचे कर्जत प्रीमियर लीगचं देखील ज्यांनी यशस्वी आयोजन केलं होतं ते आदरणीय प्रशांतजी झांजे साहेब आणि नितीनजी झांजे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो प्रशांतजी आणि झांजे आणि नितीनजी झांजे साहेबांना की साहेब आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी विकी गोडविंदे आणि संतोष गोडविंदे यांच्याकडून प्रत्येकी 1,000. पहिलाच बॉल. वेग होता या चेंडूवरती. भन्नाट वेगाने टाकलेला गोलंदाज तेजस 6 चेंडू आहे आणि इथून मात्र सामना बनू शकेल. जानमान वाकस संघासाठी देखील ही मॅच बनू शकेल. त्या ठिकाणी आम्ही प्रशांत झांजेदादा आणि नितीन झांजेदादा यांना आदरणीय संदीप गायकवाड सरांच्या वतीने आम्ही दादा आपल्याला विशेष निमंत्रित करतोय. आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तेजस गोलंदाजीसाठी आला. त्याने डॉट बॉल काढलाय. थोडं दडपण असेल रोशन वाघमारे. स्कोर थोडा कमी आहे पण फलंदाजांना जर अशा पद्धतीने चेंडू टाकले तर मात्र अटॅकिंग बॉलिंगने जानमान वाकस संघ हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकेल. त्यासाठी त्यांना एफर्ट्स लावावे लागतील. एफर्ट जर लावले तर कुठलाही स्कोर डिफेन्स होऊ शकतो क्रिकेटमध्ये आणि त्यासाठी दमदार वेगवान बॉलिंग त्यांना टाकावी लागेल. फटका भारी आहे रोशन वाघमारेचा ऑन साइडला. एका हाताने व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय चेंडू अडवलाय. एका हाताने त्याने जंप घेतली. चेंडू अडवला. 2 धावा टीम साठी वाचवल्या. तुषारची फिल्डिंगची तारीफ होतीये. 2 धावा मिळतील. स्कोर झाला 2 धावांनी 10 धावा. स्कोर 27 चेस करायचा. अजून 17 करायचे आहेत. फलंदाज रोशन वाघमारे आणि त्याच्या साथीला तुम्ही बघू शकाल बॅट्समन संकेत सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ. तेजस 6 चेंडू. बाउन्स चेंडूचा मारा केला. आधीच फटक्यासाठी मन बनवलं होतं रोशन वाघमारेने. बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉलचा इथून शेवट केला तो तेजसने. 3 बॉल संपलेत. स्कोर येतो 10. अजूनही 17 करायच्यात. जेव्हा स्कोर कमी असतो ना तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीम कडे टेन्शन थोडं जास्त असतं. तेजस 6 चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी. बॅट पासून दूर होता. शरीरापासून दूर होता. डॉट बॉल इथून फेकलाय तेजसने. आता संकेतला चर्चा करावी लागेल रोशन वाघमारेच्या सोबत कारण मॅच मध्ये असे येणारे डॉट बॉल संघावरती रिक्वायर्ड रन रेटचं प्रेशर आणि त्याचबरोबर लो स्कोर इथून होईल की नाही ही मनामध्ये असणारी शंका फलंदाजांना इथून थोडी त्रस्त करेल. रोशनचा फटका. मागे चेंडू कॅरी केला. एक्झॅक्ट घडलंय काय पंचांकडे जरूर दाद मागितली जाईल पण अंपायर त्या ठिकाणी संदीप गायकवाड सर या ठिकाणी तटस्थ आहेत. कुठलाही धोका असेल की नाही पंचांमध्ये डिस्कशन होईल. या दरम्यान मी विनंती करतोय कर्जत प्रीमियर लीग च्या यशस्वी आयोजक आदरणीय प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे दादांना की आपण या ठिकाणी आदरपूर्वक सन्मानाने या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. दादा आपलं सहर्ष स्वागत. एक नवीन झलाली देण्याचं काम ज्या आयोजकांनी केलं कर्जत प्रीमियर लीगला ते प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे यांचं आगमन आणि या दरम्यान पंचांचं बोट वर. बॅट्समन इथून आउट. फलंदाज बाद. बॅट्समन इथून आउट होईल. रनआउट आणि बिमर चेंडूसाठी फक्त रिव्ह्यू याची दोनही टीमच्या खेळाडूंनी नोंद घ्या. इथून कॅच आउटच्या स्वरूपात बॅट्समन आउट झालं. रोशन वाघमारे
इथून परत चला नवीन बॅट्समन क्रॉसिंग लाईन त्या ठिकाणी, त्याच्या आधी आपण मैदानाच्या आतमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. स्कोर आहे तो मात्र 10, अजून करायचे जिंकण्यासाठी 17. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र टोटल अजूनही 19 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि आत्माराम घोडविंदे साहेबांचा सुपुत्र साहिल आत्माराम घोडविंदे मैदानाच्या आतमध्ये चाललाय, भरपूर प्रॅक्टिस तो करतोय आणि आता त्या प्रॅक्टिसचं प्रात्यक्षिक अर्थात प्रॅक्टिकली प्रेझेंटेशन आपल्या बॅटिंगचं मैदानाच्या आतमध्ये तो कसं करेल. समोरून जहानमान वाकस, गोलंदाजीचा तोफखाना असणारा हा संघ. कर्जत मध्ये आपल्या गोलंदाजीने कित्येक स्पर्धा या संघाने जिंकल्या. समोरील टीमला स्कोर किती असू द्या तरी मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याची ताकद असणारा हा संघ जहानमान वाकस आणि त्यांच्या विरोधात एक नवोदित सूरज घोडविंदे यांनी नवीन खेळाडूंना घेऊन उभारलेला यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणा असणारा साहिल 11 तलवडे. मागे आलाय साहिल, फटका भारी खेळलाय, गॅप मोठा आहे, खेळाडू दूर आहेत, एक के लिए कंप्लीट, दुसरीचा कॉल आहे. दुसऱ्या धाव्यासाठी साहिल धावतोय, पोहोचणार का पॉपिंग क्रीज मध्ये? पोहोचलाय की नाही? इथून 2 धावा मिळतील. 2 धावांनी स्कोर वाढलाय, धावा संख्या पोहोचतीये ती मात्र 12 या धावसंख्येवरती. आणि इथून सामना अजूनही बदलू शकेल कारण 12 चेंडू मध्ये 12 झाल्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये धावा पाहिजेत अजूनही 15. विकी घोडविंदे, संतोष घोडविंदे, रोहिदाजी माळी साहेब, आत्मारामजी घोडविंदे, विजय घोडविंदे असे कित्येक पाठीराखे, सुधीर शेळके दादा, पप्पू शेळके दादा, रमेश शेळके दादा, निलेश शेळके असे असंख्य पाठीराखे आलेले साहिल 11 महालक्ष्मी तलवडेच्या सपोर्ट साठी. रोहिदाजी क्षीरसागर साहेबांकडून देखील कॅश प्राइज आहे. 3 सलगचे चौकार, 3 सलगचे षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बाकरीच्या पाड्याचे रोहिदास क्षीरसागर यांच्याकडून. मॅच ताब्यात घेण्यासाठी साहिल 11 महालक्ष्मी तलवडेला 1-2 फटके जर त्यांनी लगावले तर मॅच ताब्यात येईल. 18 चेंडू मध्ये 15 धावांची अजून गरज आहे. जहानमान वाकस संघ आज आपल्या गोलंदाजीने तो कारनामा करेल का? 5 ओव्हर मध्ये 27 धावसंख्या डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड जहानमान वाकस संघ करेल का? दोनही तुल्यबल असा संघ आहेत. खरं तर या स्पर्धेला आपण पाहतो की ज्या पद्धतीने या स्पर्धेची सुरुवात झाली, पहिली रात्र गाजवली आणि पहिल्या ट्रॉफीचा खरं तर मानकरी ठरला तो नवजवान पाषाण या संघ. आणि कालच्या रात्रीमध्ये प्रथमेश 11 धामोते हे 2 संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेत. त्यामुळे आजच्या रात्री आजच्या पोल मधून कोण येईल हे आपल्याला बघायचं आहे. सालिम 11 धामत टीम आता रेडी आहे बॅटिंग साठी आणि शिवगर्जना देवपाडा आपण बॉलिंग साठी रेडी राहा. ही मॅच संपली की लगेच आपण एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये, मजा येईल सालिम 11 धामाची बॅटिंग बघताना. येणारे बॉल आहेत 18, स्कोर हवाय कंपल्सरी 15 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय पुन्हा एकदा तेज तुषार आलाय यावेळेस. फटका भारी, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला एका टप्प्याने आउट ऑफ द पार्क, सीमापार चौकार. फाइव विकेट ऑल आपण पाहिला रोशन वाघमारेचा. सूरज घोडविंदे यांना दामाचं क्रीडांगण भरपूर वेळा लकी ठरलंय आणि आता तुषारच्या विरोधात देखील आक्रमण. पुढे आला होता बॅट्समन, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची धाव खर्च करतो तुषार. या धावा आता रोखायच्या आहेत, एक एक धाव्यासाठी झुंजवायचंय साहिल 11 महालक्ष्मी तलवडेला. तिथे एक्स्ट्राची धाव देतोय तुषार. 1 रनने स्कोर वाढला, धावा संख्या 17, अवघ्या 10 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. 17 बॉल 10. फटका संकेतच्या बॅट मधून ऑन साइडला कैलास वयकर यांची फिल्डिंग. एखाद्या भिंतीसारखा उभा आहे कैलास, चेंडू हातातून जाऊ देणार नाही. त्याच्या भक्कम फिल्डिंगची नेहमीच जहानमान वाकस संघाला आवश्यकता असते आणि त्याची कामगिरी तेवढीच भारी असते. तो कैलास वयकर आहे, चेंडू अडवतोय. जर फलंदाजाने 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर शेलूगावचे संतोषजी हिसालगे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज साहिल 11 महालक्ष्मी तलवडेच्या बॅटर साठी असतील. साहिल घोडविंदे स्ट्राइक वरती आलाय, मागे उडवलाय चेंडू साहिलने, चेंडू चाललाय सीमा पार, लॉंग स्टॉपला आलाय साहिल घोडविंदेचा चौकार. सुपला
शॉट होता साहिल घोडविंदेचा सुपला. या चेंडूवरती षटकार मारला साहिल घोडविंदेने. संतोष इसालगे यांच्याकडून 200 अवघ्या 5 धावांची गरज आहे साहिल 11 महालक्ष्मी तलवडेल. मागच्या एका स्पर्धेमध्ये सूरज घोडविंदेने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते. सूरज सारखा बॅट्समन अजून पवेलियन मध्ये, त्यामुळे डीप बॅटिंग लाईन आहे साहिल 11 तलवडेची. समोर खेळलाय गोलंदाज तुषारकडे, डायरेक्ट हिट करण्याचा एफर्ट्स, पायाने चेंडू अडवलाय. विजयची फिल्डिंग भारी झाली. 1 रन मिळाली. 4 धावांची अवघी आवश्यकता आहे. या ओव्हर मधले चेंडू संपलेत. 4 चेंडू संपले. अजूनही 2 चेंडू बाकी आहे आणि आता 4 धावांची गरज आहे. 14 बॉल 4 धावा. स्कोर आता आवाक्यात आहे. बल्लूला बॅटिंगला जाण्याची संधी काही मिळणार नाही, कारण सध्या साहिल आणि संकेत चांगली बॅटिंग करतात. आत्मारामजी घोडविंदे, पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदाजी माळी साहेब आज मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. खोला टाकलाय, समोर खेळलाय, ऑन साइडला कैलास वैखर तिथे उभा आहे. एक स्ट्रॉंग फिल्डर आहे जानमन वाकस संघाचा. पण स्कोर आता चेस करायचा, इथून फक्त 3 धावा इथून करायचं. लास्ट बॉल आहे तुषारचा, ओव्हर नंबर 3 चा. 13 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 13-13-3 असं समीकरण आहे. आता विजयाचा फटका साहिल घोडविंदेच्या बॅट मधून आला. विजयाचा षटकार, जिंकलाय संघ साहिल 11 महालक्ष्मी तलवडे आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. 2 ओव्हर 7 धावा 5 विकेट घेणारा रोशन वाघमारे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी मी पाहुण्यांना या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करेल. रोशन वाघमारेला या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ. मी जावेद भाईला विनंती करेल की खुर्रम भाई आपल्याला आमंत्रित करतात. आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथून देऊया रोशन वाघमारे या खेळाडूला, ज्याने 2 ओव्हर मध्ये 7 धावा